हे आज फ्रिक्शन घेऊया थोडं. फ्रिक्शनचे क्वेश्चन्स आहेत. थोडे टिपिकल टाईपचे क्वेश्चन्स आहेत आजपर्यंत पडलेले. पटापट संपवून टाकू आणि त्यानंतर मग शेवटचा पार्ट राहतो सर्क्युलर मोशन्स, तो बघूया. तो काय आत्ता लगेच नाही घेतला तरी चालतो, वर्क पाहण्याची उद्या घेतलं तरी चालेल. सोमवारपासून आपण मॉडर्न फिजिक्स म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्टार्ट करूया. ओके, हा बघा भाऊ क्वेश्चन. हा असला क्वेश्चन बघितला आहे का तुम्ही कधी याच्या अगोदर? बघा वाचा. हो, बघितलं नाही. हा एक टिपिकल टाईपचा क्वेश्चन आहे, खूपदा पडलेला आहे. म्हणजे जेईलाच नाही, नीटला वगैरे इकडं तिकडं. पण त्याने त्याच्या पुढचं थोडंसं विचारलंय. तुम्हाला एक बेसिक सांगतो. फ्रिक्शनमध्ये मोस्टली तुम्हाला लिमिटिंग केसेस बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. लिमिटिंग केसेस. आता फ्रिक्शन तुम्हाला जर फ्रिक्शनचं बेसिक थिअरी वगैरे माहीत असेल तर फ्रिक्शन 3 टाईपचे असतात: स्टॅटिक फ्रिक्शन, लिमिटिंग फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन. बरोबर का? येस. लिमिटिंग फ्रिक्शन ह्याला आपण म्यू एन ह्यानं दाखवतो. ही व्हॅल्यू फिक्स असते त्या पेअरसाठी. म्हणजे समजा एखादा ब्लॉक ठेवला जमिनीवर, तर त्याची नॉर्मल रिएक्शन कशी लागते आणि त्याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कसा आहे, त्याप्रमाणे त्याचं फ्रिक्शन ठरतं. मग ही फिक्स असतं. मग तुम्ही जर फोर्स अप्लाय केला तर प्रत्येक वेळी एवढंच फ्रिक्शन लागायला पाहिजे असं काही नसतं. जर तो ब्लॉक हलत नसेल तर तुम्ही जेवढा फोर्स अप्लाय केला तेवढं स्टॅटिक फ्रिक्शन लागतं. पण तुम्ही जर तुमचा फोर्स वाढवत गेला तर हे ग्राउंडची एक लिमिट असते, त्याच्यावर ते फ्रिक्शन लावू शकत नाही. त्याला आपण म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शन. त्यामुळे ब्लॉक मूव्ह होतोय का नाही होतोय हे चेक करण्यासाठी असतं लिमिटिंग फ्रिक्शन. आले का लक्षात? हो. ओके. आणि कायनेटिक म्हणजे काय, तो मोशनमध्ये आला की विषय समजा, म्हणजे ते कायनेटिक फ्रिक्शन वगैरे असतं. हे आता ह्याचे फॉर्म्युले वगैरे सगळ्यांना माहिती आहेत ना, एवढी रिव्हिजन झाली ना. ठीक आहे. मग मोस्टली तुम्हाला जे क्वेश्चन असतात ते कसे असतात, मॅक्झिमम हाईट काय असेल वगैरे, हे असं तसं. मग त्याच्या पुढं तो बॉडी मोशनमध्ये येईल वगैरे. त्यामुळे मोस्टली लिमिटिंग केसेस तुम्हाला डिस्कस केलेले असतात. इथे एक तशी लिमिटिंग केस दिली आहे बघा. तुम्हाला एक सगळ्यात बेसिक लिमिटिंग केस विचारतो अगोदर, हा क्वेश्चन करण्या अगोदर. समजा हा थिटा आहे आणि इथे एक ब्लॉक ठेवला आहे आणि हा ग्राउंड म्हणजे सरफेस रफ आहे समजा असा. ठीक आहे. हा थिटा जसा जसा आपण वाढवत जाऊ, ही नॉर्मल रिॲक्शन आहे त्याची. तुमचा खेचणारा फोर्स काय असतो रे, mg sin थिटा, बरोबर का? येस. आणि नॉर्मल रिॲक्शन कोणाला बॅलन्स करत असते, mg cos थिटाला. बाकी कुठलीही फोर्स लावलेला नाही असं मी अजून करतो. मग तुमचं लिमिटिंग फ्रिक्शन काय असणार, म्यू एस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन इंटू mg cos थिटा. म्यू एस mg cos थिटा ह्याच्या इक्वल जेव्हा हे होईल खेचणारा फोर्स म्हणजे mg sin थिटा, when will be equal to mu mg cos थिटा, ह्याला आपण लिमिटिंग केस म्हणतो. आणि त्यावेळेला त्याच्यापेक्षा जरा जरी तुम्ही थिटा वाढवला तर ब्लॉक काय होणार, स्लाइड करायला सुरू करणार. मग mg mg कॅन्सल होईल, म्यूची व्हॅल्यू होते टॅन थिटा. मोस्टली तुम्हाला हा फॉर्म्युला बघायला मिळेल वेगवेगळ्या केसेसमध्ये. ओके. त्याचं मिनिंग वेगळं असतं, सगळं असतं, पण ह्या टाईपचा फॉर्म्युला भेटेल तुम्हाला. मग इथं जो क्वेश्चन विचारला ना त्या टाईपमध्ये आहे. समजा एक हेमिस्फेरिकल बाउल आहे असा. ठीक आहे. हा समजा सेंटर आहे, हा रेडियस. एक किडा येतं तळात, तो असं वर क्राउल करत 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 गेला, पण एका पर्टिक्युलर हाईटच्या वर तो जाऊ शकत नाही. लक्षात येते का काय म्हणताय? ओके. मग हा जो थिटा असतो, आता तुम्ही जर बघितलं ह्याला थोडं थोडं झूम आउट केलं तर हा थिटा आहे, तर हा पण थिटा असतो. बघा भाऊ, चेक करून समजते का तुम्हाला? हा थिटा आहे, हा 90 डिग्री आहे, हा पण थिटा असतो. ठीक आहे. मग हा थिटा असेल तर इथं ही लिमिटिंगवाली केस अप्लाय होते. त्यामुळं इन्सेक्टचा वगैरे परत कधी क्वेश्चन आला, आता परत पडेल असं वाटत नाही मला, पण हा रिसेंटली पडलेला 2020ला. ठीक आहे. तर ही लिमिटिंग केस लक्षात ठेवायची इन्क्लाइन प्लेनला. मग इथं ह्यांचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिला त्यांनी, 0.75 किंवा 3/4 दिलेला. मग तुम्ही थिटाला असं लिहू शकता ना, टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. लिमिटिंगला ह्याच्यावर जाऊ शकत नाहीत. बोला रे, कळलं काय? ओके. मग हे 1 आहे, हे 1 आहे. मग तुम्ही जर बघितलं इथं व्यवस्थित, तर एच म्हणजे काय असणार, हो का? इथं हा थिटा आहे. ह्याला तुम्ही
प्युअर जॉमेट्री आहे पुढची, तुमच्यावर ठरतं तुम्ही कसं सोडवता त्याला. ओके, ह्याच्यावरून काढू शकता का तुम्हाला आता tan थिटा मिळाला किती आहे तो. ओके, ह्याच्यावरनं काढू हे शकतो. हां काढा भाऊ, सांगा किती हाईट येते. पेंडुलम मध्ये तुम्हाला असलं एक सापडेल बरं का रे, अशा टाईपची क्वेश्चन्स. r इंटू 1 मायनस कॉस थिटा असं पण लिहिलं जातं याला. हे असा फॉर्मॅट तरी बघितला असेल की तुम्ही आजपर्यंत कधी तर, r 1 मायनस कॉस हो. थिटा टाईपमध्ये. हां, मग कॉस थिटा किती असणार, 3/4 म्हटल्यावर हे 3 हे 4 हे 5, 4/5 असेल ना. हम्म. करा भाऊ, करा करा. 1/5 आले का वेदन. आणि अँगल न हे 0.2 मीटर येतो. 0.2 बरोबर. ठीक आहे. कधी कधी तुम्हाला कसं विचारतात की हाईट वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारतात, म्हणजे तुम्हाला हे व्हॅल्यू नाही देणार ते. ठीक आहे, आर रेडियस आहे म्हणतील तुम्हाला, आणि तुम्हाला म्हणतील मॅक्झिमम हाईट कितीपर्यंत जाईल ते. मग आपल्याला माहिती आहे हम्म. एच इज इक्वल टू आर इंटू 1 मायनस कॉस थिटा. मग आपल्याला हे माहिती आहे की म्यू इज इक्वल टू टॅन थिटा आहे, बरोबर का. हम्म. मी जर ट्रँगल बनवला, हा थिटा मला माहीत नाही किती आहे, पण हा म्यू आणि हा 1 घेतल्यावर होऊ शकतं. आणि हा किती होणार मग, 1 प्लस म्यू स्क्वेअर, बरोबर. हम्म. ह्याला कसं लिहू शकता, आर 1 मायनस कॉस म्हणजे 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस म्यू स्क्वेअर वगैरे. कुठून आलं कळलं काय, सोपं आहे. ठीक आहे, हे असे क्वेश्चन, हे कळलं का क्वेश्चन लिमिटिंग केसचा. हो. लिमिटिंग केसवाले अजून थोडेसे बघतो मी, एक मिनिट. हा बघा भाऊ, हे फ्रिक्शन फ्रिक्शन कशाला अपोज करतं रे, मोशनला. रिलेटिव्ह मोशनला. रिलेटिव्ह मोशन. ओके, अजून एक टाईप आहे इम्पेंडिंग मोशन म्हणतात त्याला, म्हणजे मोशन जे घडू शकत नाहीये, पण जर एखादा फोर्स नसता तर ते घडलं असतं, त्याला इम्पेंडिंग मोशन असं म्हटलं जातं, इम्पेंडिंग मोशन. इथं काय म्हटलंय बघा यांनी, एक ब्लॉक आहे 10 kg चा, त्याच्यावर 3 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला. ह्याच्यावर मला मिनिमम असा किती फोर्स लावावा लागेल जेणेकरून ब्लॉक खाली मूव्ह नाही करणार. म्हणजे हा जर फोर्स मी नाही लावला तर हा ब्लॉक खाली मूव्ह करेल, आणि त्या केसमध्ये फ्रिक्शनची डायरेक्शन कुठे येईल रे, वरती येणार. वरती येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा बरं का. अजून एक ह्याच्यातच व्हेरिएशन काय होऊ शकतं क्वेश्चनमध्ये, इथं मी काय फोर्स लावू शकतो मिनिमम जेणेकरून ब्लॉक वर स्लाइड करायचा थांबेल. समजतंय का काय म्हणतोय, हम्म. मला एवढा पण नाही लावायचा की तो वर निघेल. आता आता मी जो फोर्स लावतो असा लावला की थांबवला त्याला खाली पडायचा. पण जर ह्याच्यापेक्षा न्यू मी एन. ओके, नाही मी ते हम्म. फॉर्म्युला वगैरे राहू देत, पण मी जर असा एक मिनिमम फोर्स समजा लावायचा असेल मला, ज्याच्यामुळे ब्लॉकचं मोशन वरचं जायचं थांबवायचं आहे, तर त्या केसमध्ये फ्रिक्शनची डायरेक्शन खाली आली असते. आलं का लक्षात, हम्म. हे तुम्हाला कळलं पाहिजे, जेईला पडले ते क्वेश्चन्स. हो. ओके, मग इथं बघा काय म्हटलंय, मग हिची डज नॉट मूव्ह डाऊनवर्ड म्हणजे काय, इक्विलिब्रियमची कन्सेप्ट दिली. सोपा क्वेश्चन आहे डायरेक्ट. मग खाली काय असतो रे, mg sin थिटा असतो, म्हणजे 10 sin 30 सॉरी 100 sin 30 वेट ना याचा, प्लस हो. 3 न्यूटन दिलेला आहे खाली अजून. परत वरच्या बाजूला तुमचं मिनिमम काय असेल तो दिलेला आहे, आणि फ्रिक्शनची डायरेक्शन वर.
बघा हे कन्फ्यूज होतं बरं का आपल्याला कधी कधी. सर फोर्स पण वर लावलाय, फ्रिक्शन पण वर, पण ते इफेक्ट काय आहे ते बघायचं. आलं लक्षात? फ्रिक्शन काय घेणार तुम्ही? लिमिटिंग फ्रिक्शन घेणार. मिनिमम फोर्स लावायचा, मिनिमम मॅक्झिमम असे शब्द वापरले की लिमिटिंग फ्रिक्शन वापरायचं. इज इक्वल टू म्यू एम जी कॉस थिटा. हे सगळ्यांना बॅलन्स करू शकता तुम्ही. करा बघू, सांगा पीची व्हॅल्यू काय ते. इथं हे कळलं ना, म्यू एम जी कॉस थिटा काय घेतलं? नॉर्मल रिएक्शन एम जी कॉस थिटाला बॅलन्स करते, त्यामुळे. कॅल्क्युलेशन लिहून द्यायचं. हे सोपं आहे, मग व्यवस्थित जरा. 3 मिनिटं आहेत रे. साइन 45 किती असतं? 1/√2. मग त्या 50√2 लिहू शकतो मी इथं. प्लस 3. म्यू किती आहे रे? 0.6 आहे. आणि एम जी किती आहे? 100, म्हणजे 60 होणार. कॉस 45 किती असतो? 1/√2, म्हणजे याला मी 30√2 लिहू शकतो नाही. दिस विल बी 20√2 प्लस 3. आता √2 ची व्हॅल्यू किती असते? 1.4. मग हे 28 होणार. आणि 3 31. ओके, आसपास कुठलं आलं की लक्षात तरी? ओके, सोपे क्वेश्चन्स आहेत, एवढे काय फ्रिक्शनवर डेंजर क्वेश्चन पडलेले नाही. त्यानंतर लिमिटिंग वाले हा शेवटीला करूया आपण. हा बघा दुसरा क्वेश्चन. ह्यातनं सुद्धा तुम्हाला जरा कन्सेप्ट क्लिअर होतील अजून, जर क्लिअर नसतील तर. वा, तुम्हाला फ्रिक्शनमध्ये शिकवलंय का रे? कुठलं इझी आहे, पुलिंग का पुशिंग? म्हणजे एखाद्या ब्लॉकला खेचणं इझी आहे का ढकलणं इझी आहे, का दोन्ही सेमच आहे? हा पॉप्युलर क्वेश्चन आहे, ऐकला असेल का तरी, नाही? सेमच असणार. बघा बघा, लक्ष द्या. हे क्वेश्चन नंतर सोडूया आपण, लक्ष द्या पहिल्यांदा. जर एखादा ब्लॉक, हे समजा 2 ब्लॉक ठेवलेत मी असे ग्राउंडवर, जर मी याला ढकललं काय आणि खेचलं काय, सेमच इफेक्ट असेल ना. पण फरक कधी पडतो? कारण त्यावेळी बघा, तुमची नॉर्मल रिॲक्शन दोघांमध्ये सेम आहे, एम जी सेम आहे, आणि तुमचा फ्रिक्शन जो असतो त्याला मोशनमध्ये येण्यासाठी तो कशावर डिपेंड करतो? म्यू एनवर डिपेंड करतो, बरोबर ना? म्हणजे म्यू एन असतो नॉर्मल रिॲक्शनवर, आणि नॉर्मल रिॲक्शन दोन्ही केसमध्ये एम जीला बॅलन्स करते. येते का लक्षात काय म्हणतोय? ओके. फरक कधी पडतो? ज्यावेळी याच्यावर तिरका फोर्स लागतो. समजून घ्या बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर जेईला, ह्याच्यावर सुद्धा रिपिटेड क्वेश्चन असते आणि कन्फ्युजिंग कन्सेप्ट आहे. समजा जर मी याला तिरकं ढकललं असं, ओके, किंवा असं खेचलं समजा, तर आता ह्या फोर्सचे 2 कंपाऊंड्स तयार होणार. बघा, ह्याचा इकडं काय होणार? एफ कॉस थिटा, आणि इकडं काय होणार? एफ साइन थिटा. सिमिलरली ह्याचं सुद्धा इकडं काय होणार? एफ कॉस थिटा, आणि इकडं असं खालच्या बाजूला काय होणार? एफ साइन थिटा. समजले रिझोल्युशन? ओके. मग याच्यावर नॉर्मल रिॲक्शन वर आहे, इथं नॉर्मल रिॲक्शन वर आहे. ही खाली एम जी, खाली एम जी. आता त्याला जर मूव्ह करायचं असेल तर मला लिमिटिंग फ्रिक्शनला काय केलं पाहिजे? ओव्हरकम केलं पाहिजे, बरोबर? म्हणजे अप्लाइड फोर्स. दोन्ही केसमध्ये अप्लाइड फोर्स माझा काय? एफ कॉस थिटा आहे, बरोबर का? एफ कॉस थिटा शुड बी ग्रेटर दॅन म्यू एन. आणि म्यू एन, आता जर नॉर्मल रिॲक्शन बघितली तुम्ही व्यवस्थित व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये, तर पहिल्या केसमध्ये, याला मी ए म्हणतो, याला बी म्हणतो. बघा, पहिल्या केसमध्ये ए साठी
नॉर्मल रिएक्शन वर आहे आणि खाली काय एफ साइन थिटा प्लस एम जी. आणि जर बी कंडिशन बघितली तुम्ही तर नॉर्मल रिएक्शन वर आहे आणि इकडं काय वर एफ साइन थिटा आहे आणि इकडं काय एम जी. म्हणजे इथं जर मी बघितलं समजा ह्या पहिल्या केसमध्ये तर नॉर्मल रिएक्शन आता फक्त एम जी नाही आहे मागासारखी. काय आहे ती एम जी प्लस एफ साइन थिटा, बरोबर का रे? हो. आणि इथं जर नॉर्मल रिएक्शन बघितली तुम्ही हे याच्यातून मायनस होईल, ती कशी लिहू शकतो एम जी मायनस एफ साइन थिटा. समजलंय का? हो. मग जेवढी नॉर्मल रिएक्शन वाढेल तुमची तेवढा लिमिटिंग फ्रिक्शन वाढणार तुमचं आणि तेवढंच अवघड होईल तुम्हाला ढकलणं. त्यामुळं पुलिंग इझी होतं कारण त्याचं नॉर्मल रिएक्शन कमी होते आपली. लक्षात आलं का? आणि पुशिंग अवघड होतं कारण तिथं नॉर्मल रिएक्शन काय होते वाढते. हे समजलं एक्झॅक्टली काय नेमकं? पुलिंग पुशिंग होरिझोंटल फोर्सला काही इफेक्ट करत नाही, सेमच आहे. पण जेव्हा तिरका फोर्स लागतो का नाही त्यावेळी मात्र गडबडतं सगळे. हे खरंच कळलं ना सगळ्यांना? हे वाटलं तर लिहून घ्या कुठेतरी, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. ओके. नाहीतर डोक्यात बसलं तर सांगाल मला, म्हणजे कम्प्लीट डोक्यात बसले का तुमच्या एम जी साइन थिटा आणि रिझॉल्युशन करायचं ते करू शकाल ना तुम्ही? हे तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल असं त्यांनी काय केलं अजून करून तो पुढचा क्वेश्चन ऍप्लिकेशनचा विचारला त्यात. ओके. आता बघा पहिल्या केसमध्ये ह्या दोन्ही केसेसमध्ये माझा जो खेचणारा फोर्स आहे तो एफ कॉस 20 कॉस 30 येणार आहे. ओके. आणि ह्या केसमध्ये माझं जे फ्रिक्शन असेल ते काय होईल एम जी मध्ये हा 20 साइन 30 ऍड होईल, बरोबर का? आणि दुसऱ्या केसमध्ये एम जी मधून वजा होईल तो 20 साइन 30 आणि त्यामुळे नॉर्मल रिएक्शन मॅनिप्युलेट होईल. हे कळलंय का? ओके. मग ह्या पहिल्या केससाठी ऍक्सेलरेशन यांनी काय विचारलं बाबा क्वेश्चन, असं काय काय कंडिशन दिली त्यांनी. द डिफरन्स बिटवीन द ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक ए बिटवीन इन केस बी अँड इन केस ए. ह्याच्यामध्ये काय ऍक्सेलरेशन असेल वजा ह्याच्यामध्ये काय ऍक्सेलरेशन असेल और व्हायस वर्सा. आलं का लक्षात तुम्हाला काय म्हटलं त्यांनी? ओके. पहिल्या केसमधलं जर मी ऍक्सेलरेशन लिहिलं तर असं लिहू शकतो बा इकडच्या बाजूला फोर्स काय 20 कॉस 30 आणि त्याला अपोज करणार आहे माझं फ्रिक्शन. याला कसं लिहू शकतो म्यू इंटू एन. एन काय येतं एम जी प्लस 20 साइन 30. आले का लक्षात सांगा मला? दिस इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. बरोबर समजले? समजलं. ओके. ह्याला आपण ऍक्सेलरेशन 1 म्हणूया. आणि दुसऱ्या केसमध्ये तुमचा खेचणारा फोर्स 20 कॉस 30 आहे मायनस म्यू पण तेवढाच आहे. आता इथं काय होणार एम जी मायनस 20 साइन 30 होणार. याला काय म्हणूया एम इंटू ए टू. आता या दोघांच्यातलं हे विचारलंय डिफरन्स विचारलाय, मग वजा करू शकता ना डायरेक्टली. ए टू मायनस ए वन काढायचं आपण. करा बघू ए टू मायनस ए वन काय काढू शकता याच्यातून. म्यूची व्हॅल्यू वगैरे बघा काय येते. हे लॉजिक कळलं नाही यातलं सगळ्यांना? करा. आणि थोडंसं लक्ष द्या या दोन्हीमध्ये कॉमन टर्म्स आहेत बरं का या, त्यामुळे यांची वजाबाकी करण्यात वेळ घालवू नका. याला वाटलं तर एक्सपांड करा. हे म्यू एम जी सुद्धा निघून जाईल. ही ह्यांचीच काहीतरी झाली तर ॲडिशन होईल बघा. ही इक्वेशन जी लिहिली मी ती नेट फोर्सची लिहिली, कळली ना सगळ्यांना? हो. हे वन येत आहे बहुतेक. तो आन्सर सेपरेट काढतोय काय हिरो? अभि एवढा वेळ नसतोय रे तुझा. आपल्याला फायनल अजेंडा काय आदित्य? सबट्रॅक्शन करायची ना दोघांची या. ओके. मग मी ह्या बी मधून ए ला वजा करतो. या राईट साईडला काय येईल रे एम ए टू मायनस ए वन होईल, बरोबर का?
आणि लेफ्टला बघ 20 cos 30 निघून गेलं, बरोबर का? ह्याच्यातून हे वजा करणार, त्याला जर थोडं एक्सपांड केलं समजा 20 cos 30 मायनस म्यू एम जी मायनस म्यू 20 sin 30 इज इक्वल टू एम ए वन, आणि ह्याला थोडं एक्सपांड केलं 20 cos 30 मायनस म्यू एम जी प्लस म्यू 20 sin 30 इज इक्वल टू एम ए टू ए, बरोबर का? ह्यातनं हे वजा जातं तसंच सबट्रॅक्शन केल्यावर, हे मायनस म्यू एम जी कॅन्सल होतं. ठीक आहे, फरक काय होईल बघा, दिस मायनस ऑफ मायनस दिस म्हणजे ऍडिशन होईल का नाही यांची? यस, हो. किती होईल ते? 2 म्यू 20 sin 30 इज इक्वल टू एम ए टू मायनस ए वन, आणि आपल्याला एम माहिती आहे किती असतो, तो 5 आहे. त्याला इकडे डिवाइड करा, फायनल काय होईल? ए टू मायनस ए वन विल बी इक्वल टू, इथे 4 येईल, 4 दुनी 8, म्यूची व्हॅल्यू किती आहे? 0.6 नाही 0.2 आहे, आणि साइन 30 किती आहे रे? हाफ, म्हणजे 0.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर येतो. खरंच कळलंय कसं आलं? हे PYQ मध्ये असल्या टाईपचे क्वेश्चन शोधा, अजून थोडे सापडतील तुम्हाला, त्यातला मी एकच घेतला आहे तो क्वेश्चन, असं रिपिटेशन झालेलं आहे ह्या कन्सेप्टवर. ठीक आहे, आणि लॉजिक लक्षात ठेवायचं, नॉर्मल रिॲक्शन बदलते इथं, त्यामुळे पुशिंग आणि पुलिंग फरक केव्हा पडतो? ज्यावेळी तिरका फोर्स लागतो त्यावेळेला. कळलंय का? हो. ओके, हे अजून एक क्वेश्चन विचारतो मला ह्याच धर्तीवर, म्हणजे तुम्हाला जरा अजून आयडिया येईल याची, कारण हाचा पण रिपीट झालाय, मी तो घेतलेला नाही फक्त. हा बघा, लक्ष द्या. एक ब्लॉक आहे, ग्राउंडवर ठेवलाय, इथला काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आहे समजा, याचा मास एम आहे, ह्याच्यावर मला फोर्स अप्लाय करायचा. तुम्ही कसाही अप्लाय करू शकताय फोर्स. मिनिमम फोर्स काय पाहिजे जेणेकरून ब्लॉक विल मूव्ह? सांगा, मिनिमम फोर्स काय लावला पाहिजे जेणेकरून ब्लॉक विल मूव्ह? कसं लावायला पाहिजे रे मिनिमम फोर्ससाठी? असा फोर्स लावायला पाहिजे, असा लावायला पाहिजे, असा लावायला पाहिजे? विच वन? तुम्हाला क्वेश्चन कळलाय खरंच का? सांगू परत एकदा? हो. नाही, कळालं. मिनिमम फोर्स म्हणलं पहिल्यांदा आडवा फोर्स लावायला डोक्यात येतं मुलांच्या, मग डायरेक्ट ते लिहितात म्यू एम जी. हो. हे चुकीचं आहे, कारण आपण अजून एका प्रकारे फोर्स लावू शकतो, तिरका फोर्स, बरोबर का? कारण पुलिंग इझी आहे, आले का लक्षात? पुलिंग काय इझी आहे, त्यामुळे एका पर्टिक्युलर थिटाला तुम्ही काय करू शकता? फोर्स अप्लाय करू शकता. त्यामुळे होणार काय? तुमची नॉर्मल रिएक्शन mg वजा f sin थिटा होईल, बरोबर ना? मग आणि होरिझोंटल खेचणारा फोर्स काय असेल? f cos थिटा असेल. मग त्या केसमध्ये जर तुम्हाला मूव्ह करायचं असेल, फॉर मोशन f cos थिटा शुड बी ॲटलिस्ट इक्वल टू, किंवा थोडासा स्लाइटली ग्रेटर, मी इक्वल घेतो, म्यू mg मायनस f sin थिटा, बरोबर का रे? हे खरंच कळलंय? हे कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे बरं का. समजलंय कसं आलं? 100%. ओके, मग मी एफ ला एकत्र घेतो, काय लिहू शकतो बघा? कॉस थिटा प्लस म्यू साइन थिटा इज इक्वल टू म्यू एम जी. ठीक आहे, आणि ह्या फोर्सला असा लिहू शकतो बघा, म्यू एम जी अपॉन कॉस थिटा प्लस म्यू साइन थिटा. आता फोर्स तुमचा किती लावायचा आहे तो मिनिमम पाहिजे. मग तुम्ही जर बघितलं तर थिटावर सुद्धा बदलतो तो फोर्स, बरोबर का? म्हणजे फोर्स इज अ फंक्शन ऑफ थिटा म्हणू शकतो आपण. म्हणजे जर मिनिमम व्हॅल्यू काढायची असेल, तुम्हाला आठवतं ना कॅल्क्युलसमध्ये काय करतो आपण? डिफरन्सिएशन करतो, df बाय डी थिटा. ओके, आणि त्याला इज इक्वल टू 0 करतो, म्हणजे आपल्याला मॅक्झिमा किंवा मिनिममच्या कंडिशन मिळतात, बरोबर? मग तुम्ही जर थोडंसं लॉजिक लावलं तर ही व्हॅल्यू जेव्हा मॅक्झिमम असेल त्यावेळी ही मिनिमम असणार आहे, बरोबर का? ही व्हॅल्यू बघा,
कॉस थिटा प्लस म्यू साइन थिटा. ह्याचं जर समजा डिफरन्सिएशन केलं आपण, किती येतं? कॉस थिटाचं काय असतं? मायनस साइन थिटा आणि न्यू कॉस कॉस थिटा इज इक्वल टू 0. म्हणजे म्यूची व्हॅल्यू काय येते बघा? टॅन थिटा येते बघा. म्हटलं की नाही मगाशी? सेम टाईपचे क्वेश्चन, सेम टाईपचा फॉर्म्युला दिसेल मोस्टली तुम्हाला. लक्षात आलंय? हो. ओके. म्यू काय येतं? टॅन थिटा येतं. मग इथं म्यूची व्हॅल्यू टॅन थिटा पुट केली तुम्ही की तुम्हाला एफ काय मिळणार? मिनिमम मिळणार. बरोबर का? ओके. किंवा असं पण करू शकत नाही, थिटाच्या इथे नका पुट करू. ठीक आहे, थिटाच्या इथे पुट करू. सांगा बघू काय येतं मिनिमम फोर्स. सॉल्व दिस. आणि कन्सेप्ट ही एकदा डोक्यात घुसली ना परत अवघड वाटत नाही. ठीक आहे. किंवा इथं पुट करा टॅन थिटा आणि इथं. टॅन थिटाला साइन अपॉन कॉस लिहू शकता इंटू एम जी अपॉन कॉस प्लस साइन अपॉन कॉस इंटू साइन. बरोबर. हे कॉस इकडे घेऊन जा, इथं कॉस स्क्वेअर होईल. हे साइन ह्याला साइन स्क्वेअर बनलं ते. बरोबर का? हो. आणि ते कॉसला वर घेऊन जात. हे कॉस कॅन्सल होईल. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती होईल? 1 होईल. दिस विल बी एम जी साइन थिटा. हे डायरेक्ट फॉर्म्युलेत पाठ करायचे. तुम्ही एवढा फोर्स अप्लाय केला, थिटा काय पण देऊ दे तुम्हाला, कसला पण देऊ दे थिटा, एवढा फोर्स अप्लाय केला की तुम सगळ्यात मिनिमम फोर्स आहे. आणि त्यासाठी अजून एक कंडिशन आहे, म्यू इज इक्वल टू टॅन थिटा. आले लक्षात आहे? हो. ठीक. अजून हा बघा रे, लिमिटिंग केसवाले पहिल्यांदा बघूया आपण वन बाय वन. क्वेश्चन कळला का रे काय? हो. ओके. हे ह्याला घट्ट चिटकून बसतं असं अजून करा. इथे एक्स्ट्रा मास किती टाकायला पाहिजे जेणेकरून हे मोशन मध्ये येणार नाहीत, म्हणजे इक्विलिब्रियम असायला पाहिजे. हे सगळ्यात इझी क्वेश्चन वाटतोय मला फ्रिक्शनचा आजपर्यंतचा. नीटला पडला होता असा एक क्वेश्चन. नीटला ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट होतं. हे जमेल का? एक मिनिट आपण अप्रोच डिस्कस करू, तुम्ही सोडवा मग. ठीक आहे. हे स्टॉप झाले आता. मग इकडे खाली जेवढे एम1 जे लागते तेवढे तर टेन्शन लागते आणि तेवढंच टेन्शन याला इकडे खेचते. बरोबर का? आणि ते फ्रिक्शनच्या इक्वल पाहिजे ॲटलिस्ट, लिमिटिंग फ्रिक्शनच्या. म्हणजे आपल्याला फायनली प्रूव्ह काय करायचं आहे? M1G इज इक्वल टू लिमिटिंग फ्रिक्शन. बरोबर ना? कारण M1G म्हणजे टी आहे. टी म्हणजे ह्याच्या इक्वल पाहिजे ते ॲटलिस्ट. कारण ते जास्त झालं की ते खेचणार त्याला पुढं. नाही तर काय लिहू शकतो? M1G लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो रे? लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला
म्यू इंटू न्यू एन, एम जी नाही. एन. ओके, म्यू इंटू एम जी, म्यू इंटू एन. एन किती आहे इथं? या दोघांचं वेट सांभाळावं लागेल ना ग्राउंडला त्या. हो तर किती असणार? एम टू प्लस एम इंटू जी. आता सुटेल ना? हो. ओके, ह्याची व्हॅल्यू काढायची फक्त किती असेल ते. सांगा मग काय ते. एक मिनिट. क्वेश्चनला बोनस मार्क मिळालेल्या ह्याच का बघायला पाहिजे. एक मिनिट थांबा, आन्सर थोडं वेगळं येतं त्याचं काहीतरी. बघूया एक मिनिट, ह्यालाच होतं का दुसऱ्याकडून आलं. एम वन किती आहे रे? 5, म्हणजे हे 50 होणार. म्युच्युअली किती आहे? 0.15. आता हे किती आहे? 10 प्लस एम इंटू जीची व्हॅल्यू किती आहे? 10. ओके, मग ही कॅन्सल झालं. 500/15 वजा 10 केलं की एम मिळतं आपल्याला. हे 150 म्हणजे 350/15 इज इक्वल टू एम. 15×2 30 15×3 25 अप्रॉक्सिमेटली 23 kg येत. आले का कुणाला? मिनिमम मास 23 पाहिजे. ओके, आणि इथं ऑप्शन नाही आहे. हां, मला आठवलं. ठीक आहे, तर तुम्ही याला टिक करू शकताय, पण त्यांनी मिनिमम म्हटलं त्यामुळं नाही. ओके, एवढं जर पुट केलं तुम्ही तर ते मोशन स्टॉप होणार आहे, पण मिनिमम जर विचारलं असेल तर एवढं पाहिजे असं म्हटलं. आले का लक्षात? ओके, 27 फूट केलं की काय अडचण नाहीये. मग त्या हिशोबाने 43 पण फूट करू शकतो आपण, आहे की नाही? मिनिमम हो विचारल्यामुळं हा क्वेश्चन म्हणजे चुकीचं ठरतो. बेसिक लॉजिक लक्षात आलं नाही. ओके, हो. क्वेश्चन टफ कधी झाला असता माहिती आहे का? ज्यावेळी इथलं पण फ्रिक्शन दिलं असतं, दोघांच्यातलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आणि इथला सुद्धा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, मग तुम्हाला विचारलं असतं मॅक्झिमम वेट काय वगैरे. आपण तसा पण एक क्वेश्चन बघूया नंतर. आता सध्या हा बघा रे, 10वा क्वेश्चन. ते इन्सेक्ट क्राउलिंग होतं का नाही त्यासारखंच आहे बघा हे. फक्त शेप हेमिस्फेरिकल नाहीये, क्युबिकल फंक्शन आहे. करा बघू ट्राय, तुम्हाला जसं येतं तसं, मग आपण डिस्कस करू. आणि आठवतं ना लिमिटिंगसाठी जेव्हा ते पोचलो होतं तिथं, येस, टॅन थिटा. आठवतं का? म्यू इज इक्वल टू टॅन थिटा. हां, मग टॅन थिटा कसं काढायचं फंक्शनचं? dy/dx. येस, झालं, सुटलो मग. करा, मी तर रायटिंग सुरू करतो, तुम्ही सोडवायला घ्या. क्युबिकल फंक्शन जरा जास्त स्टीप असतं नाही का रे, असं पॅराबोलापेक्षा. इथल्या कुठल्या तर पॉईंटला समजा, आता इथं ओरिजिन पकडलं मी असं, हा वाय, हा एक्स आहे इथला.
इथला हा थिटा काय असेल तो, मग लिमिटिंग कंडिशनला काय लिहू शकतो आपण, म्यू इज इक्वल टू टॅन थिटा. म्यू दिलाय त्यांनी 0.5 आणि टॅन थिटा आपण dy बाय ds न करू शकतो आणि ते येईल 3x स्क्वेअर बाय 6 म्हणजे x स्क्वेअर बाय 2. बरोबर का? 1 हे आणि हे कॅन्सल होतं, म्हणजे x ची व्हॅल्यू किती येते, 1 किंवा -1. बरोबर का? आता सध्या आपण मॅग्नेट्यूड सोबत जाऊया 1. मग ज्यावेळी 1 होतं ते त्यावेळी त्याची हाईट किती होती, यात व्हॅल्यू पुट करा बघू. y इज इक्वल टू x स्क्वेअर बाय 6, 1/6 येईल ना. 1/6. ग्रेट, जमते तुम्हाला. त्यानंतर हे व्हर्टिकल वॉलचे क्वेश्चन बघितलेत का रे तुम्ही कधी? ओके, थोडंसं बेसिक बघूया आपण त्यांचं अगोदर, मग हे क्वेश्चन. ह्या क्वेश्चनमध्ये तसं लागणार नाही काय एवढं, पण बघा तरी पण. समजा एखादं बुक आहे, समजा एखादं, ठीक आहे, मी त्याला काय करतोय, फोर्स लावून असं चिटकून धरलंय. ओके, आता हा फोर्स जो लागणार आहे त्याच्यामुळे इथं नॉर्मल रिॲक्शन आहे त्या ब्लॉकवर, बरोबर का? आणि त्याची ॲक्शन इकडे भेटेल, त्याची रिॲक्शन तिकडे भेटेल त्याला, बरोबर का? म्हणजे या जर बुकवर तुम्ही FBD बघितले तर तिकडे एक फोर्स अप्लाय केला, तुमच्या वॉलनं दिलेली नॉर्मल रिॲक्शन इकडे येते लक्षात. समजा मी म्हटलं हे रफ आहे, तर वर फ्रिक्शन फोर्स लागणार, कारण घसरला तर शेवटी खालीच घसरू शकतो ना. ओके, त्यामुळे इकडे फ्रिक्शन आणि इकडे काय त्याचं वेट mg. मग हे जे फ्रिक्शन असतं, मी जर मॅक्झिमम केस बघितली, सो आय वुड बी टॉकिंग अबाउट लिमिटिंग कंडिशन. लिमिटिंग कंडिशनचा फॉर्म्युला काय असतो रे लिमिटिंग फ्रिक्शनचा, म्यू इंटू एन. आणि जर नॉर्मल रिॲक्शन mgचा आणि नॉर्मल रिॲक्शनचा काही संबंध नाही आहे, इथं कुणा संबंध आहे, एफशी संबंध आहे, त्यामुळे एफ पुट करायचं याच्यामध्ये. सो मॅक्झिमम कंडिशन किंवा लिमिटिंग केसला काय येऊ शकतं बघा, हा जर ब्लॉक खाली घसारायचा नसेल तर ऑब्विसली हा याच्यापेक्षा जास्त पाहिजे, बरोबर का? ओके, म्यू जो आहे तो ग्रेटर दॅन mg पाहिजे, हा खाली घसारायचा नसेल तर. आणि एन तुम्ही कसा बदलू शकता रे, बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ एफ, बरोबर का? बरोबर. ओके, मग त्यामुळे तुम्ही जेवढा जास्त त्याला प्रेस करून ठेवाल तेवढे चान्सेस कमी आहे तो खाली घसरण्याचा. जर मी लिमिटिंग केस बघितली तर मी काय म्हणणार की बाबा मी ह्याच्यापेक्षा जास्त फोर्स लावू शकत नाही, आणि लिमिटिंग केस मी दाखवली तर म्यू एफ इज इक्वल टू mg. मग तुम्हाला तिथं किती फोर्स लावा लागेल असं असेल तर mg अपॉन म्यू हा फॉर्म्युला येतो बेसिकली. लक्षात आलं नाही त्यातलं? आता हे जे आहे ते लिमिटिंग केस आहे, प्रत्येक वेळी एवढंच फ्रिक्शन लागायला पाहिजे असं नाही. समजते का मी काय म्हणतोय? समजा जर समजा हे हा एक ब्लॉक आहे, ह्याला मी असं चिटकून धरलाय आणि याच्यावर फोर्स अप्लाय केला एफ. ओके, आता समजा इकडून नॉर्मल रिॲक्शन मिळाली, याला इथं काहीतरी फ्रिक्शन लागत असेल, हे फ्रिक्शन कायमच लिमिटिंग असेल असं पण नाही येणार आहे, बरोबर का? ह्याचं वेट समजा काहीतरी mg आहे आणि ते नेहमीच या लिमिटिंग फ्रिक्शनपेक्षा कमी असेल समजा, तर त्यावेळी तुमचं जे स्टॅटिक फ्रिक्शन असतं, इथं जे फ्रिक्शन असतं ते स्टॅटिक फ्रिक्शन असतं, ते काय असतं, mg चे इक्वल असतं. कळलं का सांगा मला? यस. तर त्या लॉजिकनं हा क्वेश्चन आपण सोडवू शकतो, म्हणजे हे दोन्ही लॉजिकनं कुठलं काय विचारलं त्याप्रमाणे. एक काम करा, 1च मिनिट राहिलं, रिलॉग इन करा, आपण हा डिस्कस करू क्वेश्चन.
हे आवाज येतो ना क्लिअर? हो येत. ओके. काय म्हटलं बा क्वेश्चन? Given in the figure are two blocks A and B of weight 20 Newton and 100 Newton respectively. हा 20 न्यूटनचा आहे, 100 न्यूटनचा. These are being pressed against the wall with a force F as shown. If the coefficient of friction between the blocks is 0.1 and this is 0.15, the frictional force applied by the wall on the block B is. आता ऑब्विसली याच्यावर फ्रिक्शन वरच्या दिशेला लागला असेल ना रे, ह्या ब्लॉकवर. ओके, आपण 1 बाय 1 यांच्यावर फ्रिक्शन कसे लागलेत ते बघूया जरासं काय, किंवा फ्री बॉडी डायग्राम्स बघूया. तुम्ही जर ए ची फ्री बॉडी डायग्राम बघितली तर ह्या दिशेला असा फोर्स अप्लाय केला. आता तो त्याच्यावर एम जी खाली लागलाय, तर त्याचं स्वतःचं वेट किती असणार? 20 न्यूटन आहे. तो खाली पडायला नको यासाठी फ्रिक्शन असं लागायला पाहिजे की नाही याच्यावर, याला काहीतरी F1 म्हणतो मी समजा. ओके, आता दोन कंडिशन असू शकतात. हे F1 एकतर लिमिटिंग असू शकतं किंवा स्टॅटिक असू शकतं. समजतंय का? म्हणजे इथे कुठली पण केस असू शकते ना, ही पण असू शकते, ही पण असू शकते. लिमिटिंग केस थोडीच म्हटले त्यांनी, मिनिमम वगैरे. आपण हे स्टॅटिक फ्रिक्शनच्या हिशोबाने जाऊया काय. बघा, मग स्टॅटिक फ्रिक्शन किती असतं रे? जेवढं तुम्ही अप्लाय केलंय तेवढंच असतं ते. म्हणजे किती असणार? 20 न्यूटन. कळलं का? त्यानंतर तुम्ही जर बी ला बघितला, आता बीचं स्वतःचं वेट खाली असणार 100 न्यूटन. 100 न्यूटन. त्यानंतर इकडं जी ऍक्शन तयार झाली की नाही, म्हणजे बी न ए वर जो फ्रिक्शनल फोर्स वर लावलाय त्याची रिॲक्शन इकडे लागणार 20 न्यूटन. बरोबर का? कुठलाही जगातला फोर्स हा पेयर्स मध्ये तयार होत असतो आणि वॉलचं फ्रिक्शन इकडे लागणार काय असेल ते. बरोबर का रे? याला काहीतरी मी एफ एस म्हणतो, हे माहित नाही मला किती आहे. आणि तुम्ही जर बघितला तर ह्याच्यावर जी बी न जी नॉर्मल रिएक्शन लावली इकडं, ती ह्याची रिएक्शन इकडे लागेल आणि त्याची रिएक्शन इकडे लागेल. समजते का? आणि हे सगळे सेमच असतील होरिझॉन्टल मध्ये, इक्विलिब्रियम ठेवायचं म्हणल्यावर. पॉसिबिलिटी कुठं आहे फिरण्याची? तर व्हर्टिकल मध्ये. मग तुमचं जे फ्रिक्शन असेल स्टॅटिक फ्रिक्शन, आता मी म्हणतोय मोशनलेस आहेत कम्प्लिटली, आणि लिमिटिंग केस पण त्यांनी अचीव की नाही केलेली. मग सिम्पली हे जे वर फ्रिक्शन लागेल त्या दोघांची ऍडिशन असेल ना रे. ओके, 100 प्लस 20 म्हणजे किती होईल ते? 120 न्यूटन. आले का लक्षात? ओके, हे जर लिमिटिंग असतं तर मात्र मग थोडंसं बिघडलं असतं. पण लिमिटिंग केस यांनी जर आता कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन वगैरे दिलेलं आहे की नाही, तुमचा फोर्स किती लागलाय ते पण दिलेलं नाही ना तुम्हाला काढता पण येणार नाही ते लिमिटिंग किती असेल. आता सध्या आपण बेस्ट काय करू शकतो, त्यांच्या वेटवरून अंदाज लावू शकतो. जरा फोर्स दिला असता 100 न्यूटन अप्लाय केलाय वगैरे असलं काय, तर मग मी इथलं लिमिटिंग काढू शकलो असतो. तो म्यू एफ असतो, बरोबर. पण ते काढण्यासाठी डेटा इन्सफिशियंट आहे, त्यामुळे आपण बेस्ट मेथडनं सोबत जाऊ याच्यासोबत. कळलं ना सगळ्यांना क्वेश्चन? ओके. त्यानंतर हा बाबा, टॅन थिटाच घ्यायचं का इथं पटकन? नाही, टॅन थिटा. ओके, याच्या ऍक्सेलरेशनचा काही फरक नाही पडणार. बघतोय. हे रॉकेटचं कंपार्टमेंट आहे. हे कितीनं वर निघालंय? ऍक्सेलरेशन 2G वर निघालंय. हे नॉन इनिशियल फ्रेम म्हणू शकतो का याला? माहिती आहे ना सगळ्यांना नॉन इनिशियल फ्रेम वगैरे कन्सेप्ट? अरे मी एक सुद्धा सुडो फोर्सचा कन्सेप्ट घेतला नाही रे इथं. ठीक आहे, डिपेंड करतो तुम्ही सुडो फोर्स सोडवता का नाही सोडवता त्याच्यावर सुद्धा. ठीक आहे. एनिवेज, तर इथे एक आत वेज आहे म्हणते त्याशी. ओके, आणि त्याचा अँगल किती आहे? थिटा. बरोबर. आणि त्याच्यावर असा एक ब्लॉक ठेवलाय समजा. ओके, स्मॉल ऑब्जेक्ट पॉइंट मास ठेवलं. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती असलं पाहिजे जर ब्लॉक मूव्ह करायचा नसेल? आता ब्लॉक मूव्ह कधी नाही करणार रे,
एम जी साईन थिटा म्हणजे मॅक्झिमम कंडिशन काय असू शकते, म्यू एम जी कॉस थिटा, हे बरोबर का? आता जेव्हा हा 2G न वर जाईल बरोबर. त्यावेळी ग्रॅव्हिटी काय होईल, मॅनिप्युलेट होईल की नाही याची. आतून जर मी आत राहून जर स्टडी करत असेल, आय मीन्स कशात आहे मी, नॉन इनिशियल फ्रेम मध्ये, मग माझ्या दिशेनं सुडो फोर्स ऍड करायला पाहिजे की नाही इकडच्या दिशेला. हो. ओके, ह्याचं टोटल वेट जे असेल, आता जी इफेक्टिव्ह किती असेल बघा दोन्ही केसमध्ये, किती असेल, जी प्लस 2G. हे कळते का सगळ्यांना? हे 3G असेल, मग तो इकडं पण 3G होतो, इकडं पण 3G होतो, शेवटी काय जरी झालं तर कॅन्सलच होणार आहे ना रे. यस, कळलं का? हो. एम जी कॉस थिटा आणि एम जी साईन थिटा, त्याचं सुद्धा दोन्हीकडे जी येतं ना इफेक्टिव्ह काय असेल तो, दोन्हीकडे सुद्धा कॅन्सल होत आहे. त्यामुळे म्यूची व्हॅल्यू टॅन थिटा येते. टॅन थिटा येते पण काय ते कळलं का, कारण जी कॅन्सल होत होतो दोन्ही केसमध्ये. हे पोरांनो बोला, समजलं का? कळालं. ठीक आहे ना. पण हा जर ऍक्सिलेंट असा होत असता आडवा, तर मात्र डेंजर क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा जर आडवा ऍक्सिलेट होत असेल, तसं पण करूया आपण काय, कन्सेप्ट कळायला पाहिजे डोक्याला. आता व्हर्टिकल होता म्हणून जी मध्ये डायरेक्ट ऍड झाला रे, जर आडवा असता तर जी मध्ये डायरेक्ट ऍड झाला नसता ना, तो पायथागोरस ऍडिशन झाली असती त्याची. येते का लक्षात? बरोबर. ओके, मग त्यावेळी वेगळी कंडिशन झाली असते, सुडो फोर्स त्यानं नॉर्मल रिएक्शनला मॅनिप्युलेट केला असतं, भरपूर काय काय गोष्टी झाल्या असत्या. तो क्वेश्चन आपण एक समजून घ्या फक्त, म्हणजे तुम्ही तो नंतर कुठं भेटला तर ट्राय करू शकता तो क्वेश्चन. समज अशी एक वेज आहे अशी थिटा अँगलची, त्याच्यावर एक ब्लॉक ठेवला असं, आणि त्याला आता व्हर्टिकलमध्ये ऍक्सेलेट नाही केला, कारण व्हर्टिकलमध्ये गेल्यावर जीला डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन होते. याला समज मी काय केलं, इकडे ऍक्सेलेट केला ह्या दिशेला. मग आता जर मी इथं उभारून बघत असेल तर मी स्वतः नॉन इनिशियल फ्रेममध्ये, कारण मी सुद्धा ऍक्सिलेट होतं, मग मी ह्या ब्लॉकची जेव्हा काय करेन, एफबीडी काढेल, त्यावेळी कुठले कुठले फोर्स लागतात बघा. एम जी खाली लागतोय असं, ओके, इकडं लागतोय नॉर्मल रिएक्शन, इकडं लागणार सुडो फोर्स, बरोबर, आणि फ्रिक्शन. आता इथं दोन कंडिशन येऊ शकतात, मी जर याला जास्तच पळवलं तर हा ब्लॉक वर जाऊ शकतो, बरोबर का? हे कळतंय का काय म्हणतोय मी? वर. हे बघा बघा, बेसिक बेसिक समज मी याला ऍक्सेलरेशन सफिशियंट नाही दिलं समज, तर तो खाली घसरणार, हे क्लिअर आहे का? पण जर ऍक्सेलरेशन सफिशियंट पेक्षा जास्त दिलं, मॅक्झिमम पेक्षा जास्त, तर तो वर सरकायला लागेल ना. इमेजिन करा, हे समजते का बा? ऍक्सेलरेशनच्या दोन कंडिशन असतील, ओके, आणि त्याची लाईन ऑफ मोशन कशी आहे रे, अशी आहे की नाही, तर ह्याच्या अलॉंग सगळे कंपोनंट्स काढायचे, तो जसा मूव्ह करणार आहे त्याच्या अलॉंग. मग आपण आता काय बघूया, मिनिमम ऍक्सेलरेशन बघूया काय असेल ते. मिनिमम ऍक्सेलरेशनचा अर्थ काय, तो खाली नाही घसरणार, मग त्या केसमध्ये फ्रिक्शन वर लागेल की नाही, आणि मॅक्झिमम ऍक्सेलरेशनच्या केसमध्ये फ्रिक्शन खाली लागणार. कळलं हे सगळ्यांना? ओके, किचकट आहे थोडंसं पण ठीक आहे. मग इकडे बघा, हे एम ए हा थिटा असणार, हा थिटा असणार, मग इकडे काय असणार, एम जी कॉस थिटा, इकडे काय असणार, एम जी साईन थिटा. हे एम एचा इकडे कंपोनंट काय असणार, एम ए कॉस थिटा, आणि इकडे ह्याच्यात ऍड होणार एम ए साईन थिटा. हे कळलंय का सगळ्यांना, लक्षात आलं? यस. मग तुमचा ब्लॉक जर रेस्टमध्ये थांबायचा असेल तर काय म्हणणार, एम जी साईन थिटा शुड बॅलन्स एम ए कॉस थिटा आणि प्लस फ्रिक्शन. फ्रिक्शन कुठलं आहे, लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन काय असतं, म्यू इंटू एन. आता एन मध्ये फक्त एम जी कॉस नाही, हे सुद्धा ऍड झालं. किचकट बनत जातं पुढं क्वेश्चन, पण समजलाय का तुम्हाला कसा अप्रोच करायचा एव्हरीवन? तरी जमतं रिझोल्युशन, खरं कोणाला रिझॉल्व्ह करायचं कोणाला नाही असं कधीतरी वाटतं क्वेश्चन येतं. हे बघा बघ, बेसिकली काय बघायचं, त्याची मोशन, पॉसिबल मोशन काय बघायचं. तर हा ब्लॉक फिरला तर कुठे फिरणार आहे रे, ह्या लाईनच्या अलॉंग फिरणार आहे नाही. ओके, मग त्याच्या अलॉंग सगळे हे करायचे, कंपाऊंड्स काढायचे. आता हे नॉर्मल रिएक्शनला मी करणार का, कारण तो परपेंडिक्युलर होता, त्याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही. जर समज हा ब्लॉक आडवा फिरणार असता आणि त्याच्यावर जर मी असा तिरका फोर्स लावला असता, तर मी त्याचा इकडे कंपाऊंड घेणार. तो जर असा फिरणार असता तर मी ह्याला कंपाऊंड घेणारच नाही, ह्याला असंच ठेवणार मी. आले का लक्षात? ओके, हे ट्राय करायचं, हे प्रॅक्टिसचा खेळ आहे कम्प्लिटली. तू म्हणला ना, ते बऱ्यापैकी खूप जणांना कन्फ्युजन आहे की रिझॉल्युशन कसं करायचं.
तर पहिल्यांदा ठरवायचं की त्याचा लाईन ऑफ मोशन काय असू शकते, तो घसरला तर कसा घसरू शकतो किंवा फिरला तर कसा फिरू शकतो, त्या हिशोबाने त्यांचं रिझॉल्युशन करायचं. आले का लक्षात? ओके, हे हा क्वेश्चन समजला ना रे? हो. ठीक. तर थोडेसे इन्क्लाइन प्लेनचे क्वेश्चन्स आहेत. हे पहिल्यांदा हे भरपूर क्वेश्चन्स पडलेत फ्रिक्शनवर, स्टँड अलोन फ्रिक्शनवर. हा एक ब्लॉक ऑन ब्लॉक आहे, एकदाच पडलाय मागच्या वर्षी. ह्याला भरपूर शिकवलं जातं ब्लॉक ऑन ब्लॉक, पण ह्याचं वेटेज एवढं जास्त नाहीये. ठीक आहे. काय समजतोय का बाबा क्वेश्चन हवाचा? हे असं बघितलं तो क्वेश्चन तुम्ही, ब्लॉक ऑन ब्लॉक वगैरे काय ह्याच्या अगोदर? हे बघा, बेसिक समजून घ्यायचं. एखाद्या ब्लॉकवर दुसरा ब्लॉक ठेवला असेल समजा, हे ॲक्च्युली खूप मोठी थिअरी आहे, मला वाटत नाही एवढ्यात तुम्हाला क्लिअर होईल जर हे अगोदर बघितलं नसेल तुम्ही. ठीक आहे, ह्याचं मास काहीतरी M1 पकडू, ह्याचं मास M2 पकडू. फक्त बेसिक जे सांगतोय ते लक्षात ठेवा. आपण याच्यावर परत कधी सेशन घेऊ एखादं. याच्यावर मी समजा F फोर्स अप्लाय केला. ठीक आहे, आता फ्रिक्शन इथं पण लागणार आहे, इथं पण लागणार आहे, बरोबर का? दोघं सोबत मूव्ह करायचे असतील तर हा सुद्धा पुढे आला पाहिजे याच्या. म्हणजे मी काय म्हणू शकतो, यांना एक सिस्टम म्हणू शकतो अशी, बरोबर का? ओके, मी अज्युम करतोय असं होईलच असं नाही. मे बी हा पुढे सरकेल, हा मागं राहील, असं पण होऊ शकतं, स्लिपिंग येऊ शकतं. सगळ्यात पहिल्यांदा असा क्वेश्चन आला की तुम्ही अझम्पशन कराल. काय अझम्पशन कराल की दोघं जण काय करतात, सेम ऍक्सेलरेशनला पुढे जातात. मग ह्याला जर एक सिस्टम म्हटली तर इथं बॉटमला फ्रिक्शन लागेल की नाही रे? इथलं फ्रिक्शन कोएफिशियंट दिला की नाही? किती दिला? 0.2 दिला. हे कळलंय का तुम्हाला? मग याचं ऍक्सेलरेशन असं लिहू शकतो का रे? हे समजा लिमिटिंग फ्रिक्शन असेल इथलं काहीतरी, त्याला कसं लिहू शकतो? म्यू M1 प्लस M2 इंटू जी. मग याचं ऍक्सेलरेशन कसं लिहू शकतो? F मायनस म्यू M1 प्लस M2 इंटू जी अपॉन M. सॉरी, M1 प्लस M2. समजले? हे माझं पॉसिबल ऍक्सेलरेशन आहे जर दोघं सोबत फिरले तर. आता फक्त M2 ची एबीडी बघायची काय. M2 पुढं कुणामुळे जाणार आहे लक्ष द्या. काय तुम्ही जर M1 ची एबीडी बघितली, M1 ची, तर ह्याच्यावर इकडे म्हणजे इकडे ग्राउंडचं फ्रिक्शन आहेच, आणि ह्या वरच्या ब्लॉक सुद्धा फ्रिक्शन लागणार. येते का लक्षात? मी समजा M2 ला ग्राउंडला फिक्स धरला आणि M1 ला बाहेर काढायला बघितला इथून हाताने, तर हे फ्रिक्शन मागे लागेल ना दोन्हीवर सुद्धा, दोन्ही सरफेसवर. आणि ह्याची रिॲक्शन ह्या M2 वर पुढे लागणार, आणि ह्या फ्रिक्शनमुळे त्याचं मोशन होतंय. कळलंय का तुम्हाला? नुसतं जर ह्या M1 कडे बघितलं तर हे फ्रिक्शन आहे ज्याच्यामुळे तो पुढे निघाला या ऍक्सेलरेशन. म्हणजे फ्रिक्शन किती देऊ शकतो रे मॅक्झिमम? लिमिटिंग देऊ शकतो ना, स्लिपिंग जर व्हायचं नसेल तर. मग हे लिमिटिंग फ्रिक्शन किती असणार? म्यू M2G. मग काय करायचं चेक, म्यू M2G इज इक्वल टू M2A. हे पॉसिबल आहे का बघायचं दोन्ही केसमध्ये. तरच काय आहे तुमचं जे ऍक्सेलरेशन आलंय, जर हे मिसमॅच झालं की समजून घ्यायचं स्लिपिंग होतंय, विच इज नॉट करेक्ट. बेसिक लक्षात आलं तुम्हाला? ओके, हा एक क्वेश्चन करू आपण, राहिलेलं वाटलं तर उद्या वगैरे बघू आपण. ओके, वर्क पर युनिट मी परत कत्र घेतो. बघा इथं किती आहे? 0.2 आहे. या दोघांचं मास किती होतं रे? 4 होतं, आणि इंटू 10 म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन किती लागतं? 8. येते का लक्षात? मग ऍक्सेलरेशन मी अजून केलेलं किती आहे, मला F माहित नाही किती आहे तो. ओके, मी त्याला असंच लिहितो, इज मायनस 8 अपॉन
4 बरोबर का रे? हे ऍक्सेलरेशन. आणि एवढं ऍक्सेलरेशन जेव्हा हा M2 ब्लॉक पुढे जात असेल तर लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त नाही झालं पाहिजे ते. म्हणजे हा इनर्शियल फोर्स म्हणजे MA ह्याच्या इक्वल असला पाहिजे मॅक्झिमम. मग त्याचं किती कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे? 0.2 आहे. 0.2 M2 ची व्हॅल्यू किती आहे? 1. ओके. इंटू जी 1 किती आहे? 10 इज इक्वल टू M2 किती आहे? 1 आणि ऍक्सेलरेशन किती आहे? F मायनस 8/4 बरोबर का? हा हो मॅक्झिमम असं होऊ शकतं. ह्याच्यापेक्षा जर जास्त तुम्हाला फोर्सची व्हॅल्यू दिली असेल समजा काहीतरी ती असेल आणि ह्याच्यापेक्षा जास्त यायला लागली तर स्लिपिंग इज अकरिंग असं म्हणू शकता तुम्ही सिम्पली. मग ही जर इक्वेशन हम्म, भेटली तुम्हाला यातनं एफची व्हॅल्यू काढू शकता ना तुम्ही आता. हम्म, ओके. हे किती होणार? 2 होणार आहे. 2 गुणिले 4 म्हणजे 8 होणार आहे. 8 इज इक्वल टू F मायनस 8 म्हणजे Fची व्हॅल्यू -8 तिकडे जाईल ती किती होईल? 16 न्यूटन होईल. 16 न्यूटन काय मॅक्झिमम पॉसिबल आहे. लक्षात आले का? हो, हम्म, मी थोड्या दिवसानं फाउंडेशनच्या मुलांचं फ्रिक्शन हा कन्सेप्ट घेणार आहे. त्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे 8वी का 9वीला. मी त्याचं तुम्हाला सेशन पाठवतो वाटलं तर, कारण हम्म, 11वी 12वीवाल्यांना घेण्याची मला त्यांचं अजून तेवढी लेवल वाटत नाही. फाउंडेशनवाली समजू शकतील याला लगेच. ब्लॉक्स ऑन ब्लॉक्स ते वाटलं तर तुम्हाला पाठवतो, तिथं बघा तुम्ही. हे भरपूर एक्झाम्पल्स घेऊन मी एक्सप्लेन करेन म्हणजे तुमच्या डोक्यात फिट होईल. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा अजम्पशनची कन्सेप्ट वापरायची असते. ठीक आहे. हो, ओके. आणि ब्लॉक ऑन ब्लॉक किचकट आहे बरं का रे. तुम्ही म्हणजे कन्फ्यूज करतो भरपूर. ओके. मोशनवाले क्वेश्चन्स राहिलेत थोडेसे. हा एक राहिला आहे आणि हा ॲडव्हान्स एक सोपा पडला होता 14ला. तो बघू वाटलं तर. इझी आहे तो. अगं थोडासा हे आहे म्हणजे त्यासाठी कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे. मग आता जास्त घेत नाही मी, ओव्हरडोस होईल नाही तर. चालेल. बाकीचे बघा जमले तर तुम्हाला PYQ वगैरे. जर कन्सेप्टमध्ये लॅकिंग वाटत असेल तर अरिहंत वगैरे उचलून त्यातले क्वेश्चन सोडवायला घ्या. काय कन्सेप्ट स्ट्रॉंग करून घ्या. ओके. मागच्या रिव्हिजन्स वगैरे हम्म, गरजेचे आहेत. ओके. चलो बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. हम्म.